आपका बच्चा स्पेशल मतलब पागल ही है ना, तो उसको बाहर क्यों लेके आते हो, उसको घर में बंद करके रखो. त्या व्यक्तीच्या या वाक्याने माझं निष्पाप बाळ आणि मी हादरून गेलो. या प्रसंगानंतर मी देवाकडे एकच गोष्ट मागितली, देवा मला कधीतरी आयुष्यात व्यक्त होण्याची संधी दे, फक्त माझ्या बाळासाठीच नाही तर त्या इतर सर्व बाळांसाठी की ज्यांना दररोज असे प्रसंग फेस करावे लागतात. साधारण 3-3.5 वर्षापूर्वी मी क्लिव्हनला आमच्या सोसायटीच्या स्विमिंग पूलमध्ये घेऊन जायचे आणि तो खूप एन्जॉय करायचा. त्या दिवशी पूलमध्ये क्लिव्हनसोबत अजून 2 त्याच्याच वयाच्या मुली खेळत होत्या. क्लिव्हन त्यांना ऑब्झर्व करत होता आणि त्यालाही त्यांच्यासोबत खेळायचं होतं. तो हळूच त्यांच्या जवळ गेला आणि निरागसपणे एका मुलीचा हात धरून खेळात सहभागी झाला आणि त्या मुलींनी सुद्धा त्याला वेलकम केलं. 6-7 वर्षाच्या या तिन्ही मुलांच्या खेळामध्ये कोणताही वाईट हेतू नव्हता, पण काही सेकंदातच जे घडलं ते अनपेक्षित होतं. अचानक त्यातल्या एका मुलीचे बाबा जोराने ओरडले, ये किसका बच्चा है. मी धावत तिथे गेले. म्हटलं, सर ये मेरा बच्चा है. तर ते रागाने मला म्हणाले की आपके बच्चे ने मेरे बच्चे का हात कैसे पकडा. मी म्हटलं, सर बच्चे है वो खेल रहे है. तरीही तो माणूस अजिबात शांत होत नव्हता. मी त्यांना म्हटलं, सर मेरा बच्चा स्पेशल चाइल्ड है. स्पेशल चाइल्ड मतलब पागल ही है ना, तो उसको बाहर क्यों लेके आते हो, उसको घर में बंद करके रखो. त्या क्षणी माझ्या डोळ्यात फक्त अश्रू होते. मी एकच वाक्य त्यांना बोलू शकले, सर मेरा बच्चा पागल नहीं है. मी क्लिव्हनला पूलमधून बाहेर बोलवलं आणि तिथून तशीच निघून गेली. ह्या प्रसंगानंतर माझ्या मनावर परिणाम झालाच होता, पण माझं छोटंसं निष्पाप बाळ लिटरली घाबरून गेला होता. मी घरी आल्यानंतर तो कितीतरी वेळ भीतीने थरथरत होता. घरी येऊन मी त्याला जवळ घेतले. तो अतिशय घाबरला होता. शून्यात नजर घालून कुठेतरी बघत होता. ती पूर्ण रात्रभर तो झोपला देखील नाही. या प्रसंगानंतर क्लिव्हनच्या मनात स्विमिंग पूलची एवढी भीती बसली की पूल दिसलं की त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद गायब व्हायचा आणि त्याच्या डोळ्यात विलक्षण भीती दिसायची. त्या व्यक्तीला हे शब्द बोलायला काही सेकंद लागले असतील, पण माझ्या निष्पाप बाळाला यातून बाहेर पडायला कित्येक वर्ष लागली. आज मी कुणावरही राग काढण्यासाठी हा व्हिडिओ बनवला नाही, तर फक्त मला एवढंच सांगायचं आहे, स्पेशल मुलांना सुद्धा प्रेम हवं असतं, मित्र हवे असतात आणि जगाने त्यांना समजून घ्यावं ही माफक इच्छा असते. कृपया एखाद्या मुलाला बघून असं बोलण्यापूर्वी एकदा माणूस म्हणून नक्की विचार करा, कारण बोलणारा माणूस शब्द सहज विसरून जातो, पण त्यामुळे कुणाच्या तरी हृदयावर झालेल्या जखमा आयुष्यभर ओल्या राहतात. हा व्हिडिओ बघून जर एक व्यक्ती स्पेशल चाइल्डकडे प्रेमाने पाहू लागला ना, तर माझ्या आणि माझ्या मुलाच्या वेदनेला अर्थ मिळाला असं मी नक्की म्हणेन.